तर स्मार्ट मीटर योजनेला काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी आता विरोध केला। अदानी कंपनीला काम देण्यासाठी घाई केली जाते। काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। अधिवेशनामध्ये सरकारला या संदर्भातला जाब विचारणार असल्याचा इशारा देखील आता सुभाष धोटे यांनी दिलाय। प्रगत राष्ट्रातील ही संकल्पना आपल्या देशात लागू करणं अयोग्य असल्याचं धोटेंनी म्हटलंय। लोकशाही मराठीनं स्मार्ट मीटरच्या विरोधात मोहीम सुरू केली होती आणि त्यानंतर सर्वसामान्यांच्या सोबत अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहेत। भारत देश हा अजूनही गरीब आणि असा इतका काही प्रगत देश नाही आहे की ज्यामुळे येथील शेतकरी असो, शेतमजूर असो की गरीब कुटुंब असो त्यांना ही स्मार्ट मीटरची कल्पना बिलकुल पसंत पडणार नाही, त्यांना मान्य होणार नाही। स्मार्ट मीटर लावल्याबरोबर तुमचं एकदाचा ते चार्ज तेवढा संपला की ऑटोमॅटिक कनेक्शन वीज बंद होऊन जाईल आणि पुन्हा रिकनेक्शन करण्यासाठी आणि त्यांना पळापळ करावं लागेल। त्यामुळे हे योजना जरी राबवायची असेल टप्प्याटप्प्याने राबवली पाहिजे। ही योजना जरी राबवायची असली तरी खेडे भागामध्ये आणि विशेषतः अप्रगत भागामध्ये हे राबवू नये अशी माझी सरकारला मागणी राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।